बातमी आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील सुनावणी ही संपलेली आहे। 2 दिवस सुनावणी झालेली आहे। पुढील आठवड्यात पुन्हा सुनावणी होणार आहे। मंगळवारी किंवा गुरुवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतचा आजचा युक्तिवाद संपलाय। आता पुढील सुनावणी पुढच्या आठवड्यात होईल। सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला। त्यांनी पक्षावरील कायदेशीर अधिकारांबाबत जोरदारपणे बाजू मांडली। आमदार अपात्र न ठरल्यानं शिंदेची ताकद वाढली। आधी 31 चे 39 आमदार झाले, नंतर 56 झाले। सत्ता ही चुंबकासारखी असते असा युक्तिवादही कपिल सिब्बल यांनी केलाय। काय नेमकं सुनावणीमध्ये झालेले पाहूया। तेव्हाचं शिंदे सरकार बेकायदेशीरच होतं असं सिब्बल यांनी युक्तिवादामध्ये म्हटलं। निवडणूक आयोगानं घेतलेल्या निकालावर आधी निर्णय द्या अशी मागणी सुद्धा कपिल सिब्बल यांनी केली। त्यानंतर अपात्रतेवर निकाल देता येईल असंही सिब्बल यांनी युक्तिवादामध्ये म्हटलंय। धनुष्यबाण चिन्हाच्या मालकीबाबत सुनावणी अंतिमतः झालेली आहे असं आपण म्हणू शकतो। यानंतर शिंदे गटातर्फे त्यांचे वकील पुढच्या तारखेला मांडणी करतील आणि पुन्हा काही मिनिटांचा कालावधी हा कदाचित 10-15 मिनिटांचा कालावधी हा आम्हाला सुद्धा दिला जाईल बाजू मांडण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेतर्फे। तेव्हा कपिल सिब्बल सर आणि ॲडव्होकेट देवदत्त कामत हे पुन्हा काही मिनिटं बाजू मांडतील की उर्वरित मुद्दे जे आहेत ते कव्हर करण्यासाठी। परंतु संविधानिक दृष्टिकोनातून अत्यंत स्पष्ट अशी केस आहे, न्यायालयाच्या लक्षात आलेलं आहे असं नक्की म्हणता येईल। धनुष्यबाण शिवसेना हे आमचंच आहे, शिंदेसाठी काळजी करायचं नाही जसं धनुष्यबाण शिवसेना हे आमचंच आहे, शिंदेसाठी काळजी करायचं नाही जसं